दीपाली मडावी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतालाई आश्रमशाळेतील हीच विद्यार्थिनी आहे. आपल्या सोबत आपण बघू शकतो या ठिकाणी दीपालीची तब्येत आता सुधारणा आहे आणि आज तिला डिस्चार्ज मिळणार आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. दीपाली, कुठे साप चावला होता तुला? सांगायला बरं. दीपालीच्या कानाला स्नेक बाईट जो आहे तो या ठिकाणी झाला होता आणि तिला गडचिरोलीवरून एअरलिफ्ट करून या ठिकाणी नागपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं होतं. दीपाली, काय झालं होतं बेटा त्या दिवशी रात्री? सांग बरं, काय काय झालं होतं? घाबरू नको, सांग काय काय झालं होतं. मग तुम्ही झोपले होते? कुठे साप चावला होता तुला? कुठे चावला? खाली झोपले होते तुम्ही? हा, पण तुझ्या मैत्रिणी तुझ्या बाजूला झोपली होत्या? हा, मग दवाखान्यात आणलं. आता कसं वाटतंय? छान वाटतंय? नक्की. ते बघा, दीपालीची तब्येत बरी आहे आता, परंतु दीपालीला कानाला साप चावला होता, स्नेक झाला होता. तिला एअरलिफ्ट करून या ठिकाणी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात आणण्यात आलं. सरकारी खर्चातून तिच्यावर संपूर्ण उपचार झाले आणि आज तिला डिस्चार्ज मिळत आहे. तिची प्रकृती जी आहे ती ठणठणीत आहे. तिच्या आजोबा येस होते. आजोबा, काय झालं तू त्या दिवशी? सांगा. तो हमारे भी माहित नाही ना सर. हो, आता काय ही काय सांगते तुम्हाला? आम्हाला सकाळी 9 वाजता हा. आम्हाला तिकडे माहिती झालं गावाकडे. याले पूर्ण घेऊन गेला होता धानोरा ते नाही झाला. मग तो आणला कोटी गडचिरोली. विचारतो नाही, गडचिरोली घेऊन गेला म्हणून. मग तिथून आणखी गडचिरोली. दीपाली, आता तब्येत कशी आहे दीपाली तुझी? छान आहे? जेवली? आता शाळेत जाणार आहे की नाही तू? हा, भीती वाटते जायची शाळेत? मनात भीती आहे? भीती वाटते का? भीती वाटते? भीती वाटते का? ठीक आहे. बघा, दीपाली मडावी या ठिकाणी आज तिला डिस्चार्ज मिळत आहे. एअरलिफ्ट करून तिला नागपूरच्या मेडिकलमध्ये आणण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश होते की तिला एअरलिफ्ट करून नागपुरात आणावं, तिच्यावर चांगले उपचार व्हावे. तिचे उपचार झाले आणि आज तिला डिस्चार्ज मिळत आहे. परंतु ती प्रचंड घाबरलेली आहे, मनात भीती आहे या सगळ्या प्रकरणाची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.